आपण प्रत्यक्ष मांडीदर्शक नकाशा कसा काढायचा ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, आपल्याला ॲप्समध्ये किंवा आपल्याला हे ऑफलाईन पद्धतीने देखील हा नकाशा पुरवलेला आहे. हा गुगल नकाशा आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं बघा, तर हे आपल्याला लक्षात येते आपल्याला एवढा भागाचा आपल्याला सर्वे करायचा आहे. तर याचा कच्चा नकाशा अगोदर काढून घ्या. प्रत्यक्ष फील्डवर जा, त्या ठिकाणी आरंभबिंदू कोणता आणि शेवट कोणता हे या ठिकाणी बघून घ्या. आणि अशा पद्धतीचं आपल्याला, आता मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी काढून दाखवतो. हा माझा या गावचा नकाशा आहे. अशाच पद्धतीचं हे सर्व असं डॅश डॅश करून जशी पद्धत सांगितली त्या पद्धतीने हा नकाशा, असा कच्चा नकाशा या ठिकाणी कच्चा नकाशा काढून घ्या. आता मी तुम्हाला दाखवतो मी काढलेला. मी या ठिकाणी कच्चा नकाशा काढलेला आहे. अगोदर दिशा ठरवून घ्या. वरची उत्तर दिशा, दक्षिण, उत्तर, वरची उत्तर, खालची दक्षिण, इकडची पूर्व आणि इकडची पश्चिम आणि वायव्य दिशेला आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची. म्हणजे मला इथून सुरुवात करायची, आरंभबिंदू इथं करायचं आहे आणि शेवट मला इथं दाखवायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी हे मी कच्चं काढलेलं बघा. प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्या ठिकाणी बघून घ्या. आणि आपल्याला फक्त यामध्ये रस्ता दाखवायचा आहे. इथं माझा हे या ठिकाणी पंप आहे, हात पंप आहे, तो दाखवायचा आहे मला. आणि हे सर्व हे कच्चं नकाशा अगोदर काढून घ्या. रस्ते, गल्ली, बोळी जे काय असेल ते या ठिकाणी दाखवून द्या. या ठिकाणी लगेच घराची रचना दाखवू नका. फक्त आपल्याला कच्चा नकाशा या ठिकाणी रस्त्यांचा आणि गल्ली बोळ्यांचा या ठिकाणी हा नकाशा, असा रफ नकाशा काढून घ्या. आता मी या ठिकाणी बघा एक पद्धत वापरलेली, तुम्ही या ठिकाणी ती पद्धत वापरू शकता. आता प्रत्यक्ष फील्डवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर क्रमांक माहीत असेल तर सुरुवातीचा 1 2 3 4 5 6 7 8 घराचे तुम्ही क्रमांक देऊ शकता. त्याच्यानंतर त्या गल्लीपर्यंत, त्या रस्त्यापर्यंत नंबर देऊन टाका. आणि त्यानंतर प्रत्यक्ष गावात फिरल्यानंतर, प्रत्यक्ष घर बघितल्यानंतर, प्रत्यक्ष हा रस्ता बघितल्यानंतर रस्ता काढून घ्या. आणि एक फॉर्मॅट दिलेलं बघा, ती PDF मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो. त्यावर फक्त नाव नोंदणी करा. ती कशी करतात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. प्रत्यक्ष फीडवर गेल्यानंतर त्या ठिकाणी बघा, हा जो नमुना आहे हे कोरा फॉर्म मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर आपल्याला जेवढे घरं दिलेले आहेत हे सर्व पेन्सिलनं करा. हे बघा, या ठिकाणी मी घरयादी व घरगणना पेन्सिलनं तयार केलेले आहेत. आता हे बनवत असताना प्रत्यक्ष फील्डवर गेल्यानंतर त्या ठिकाणी हे सर्व माहिती पेन्सिलने लिहा. अनुक्रमांक, इमारत 1 आणि गणना क्रमांक 1 आणि त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आणि त्याचं घर जसं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघा मोबाईल नंबर न लिहिता या ठिकाणी जर घर पक्कं असेल तर चौकोनी काढू शकता. म्हणजे आपल्या माहितीसाठी या ठिकाणी चौकोन, त्रिकोण आपण काढू शकतो. आता ही PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. कोरो फॉर्म म्हणजे ही माहिती आपल्या ऑफलाईन पद्धतीने आपल्याकडे ठेवा. आता गणना क्रमांक बघा या ठिकाणी मी दिलेलं आहे. जसं हा 17 इथे गणना घर क्रमांक 3 दाखवलेले, म्हणजे 3 कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी आहेत म्हणून गणना घर 3 दाखवलेले मी. असंही तुम्ही दाखवा. आणि ही कच्चं माहिती आपल्याकडे ठेवा. हे सर्व पेन्सिलनं भरा. ही माहिती भरल्यानंतर बघा हे सर्व बघा, सुरुवातीला आपल्याला माहीत असेल तर आपण मार्करचा वापर करून त्यांना घर क्रमांक, इमारत क्रमांक आणि गणना घर त्या ठिकाणी टाका. आणि माहीत नसेल तर सर्व अगोदर बघा मार्करनं न लिहिता सर्व गावातील सर्व लोकांची, म्हणजे इमारत क्रमांक आणि गणना घर आणि कुटुंब प्रमुखाचं नाव ही यादी अशी बनवा. पेन्सिलच्या सहाय्याने ही यादी सर्व या ठिकाणी बनवा. बघा मी बनवलेली आहेत. आणि याचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी नकाशामध्ये घरं त्या ठिकाणी काढायचे आहेत. तर आता मी बनवलेलं जे माझं फेअर झालेलं बघा, 1-2 वेळेस आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्या ठिकाणी आपण बनवायचा. आणि मी आता या ठिकाणी बनवलेलं आहे, तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. बघा जो कच्चा काढलेला होता ते या ठिकाणी मी या ठिकाणी फेअर केलेलं आहे बघा.
पक्क बनवलेलं आहे. आता या ठिकाणी बनवत असताना आपण जी दिशा आहे त्या दिशा या ठिकाणी अगोदर ठरवून घेतो. वरची उत्तर दिशा, उत्तर दक्षिण, खालची दक्षिण, इकडची पूर्व आणि इकडची पश्चिम, आणि वायूकडून सुरुवात करतो. म्हणजे आरंभबिंदू या ठिकाणी मी घेतलेला आहे बघा. या ठिकाणी क्रमाक्रमानं असं या ठिकाणी आपण जायचं आणि हे सर्व या ठिकाणी घरं काढून घ्यायची. आता या ठिकाणी ही माहिती आपल्याला माहीत आहे, ही माहिती आपण लिहू शकतो बघा. ही सर्व माहिती आपल्याला माहीत आहे. आता या ठिकाणी बघा, जर या ठिकाणी दिलेलं बघा, निवासी असेल, पक्क घर असेल तर आपण चौकोन काढतो, आणि निवासा व्यतिरिक्त असेल तर त्या ठिकाणी चौकोन काढून तिरप्या रेषा त्यामध्ये काढत असतो. आणि बघा, कच्चं घर असेल तर निवासी असेल तर त्रिकोण काढतो, आणि निवासा व्यतिरिक्त असेल तर त्रिकोणात काढून त्यात आडव्या रेषा त्या ठिकाणी काढतो. पक्का रस्ता अशा पद्धतीने दाखवतो, कच्चा रस्ता डॅश डॅशनं दाखवतो. हे सर्व लाईन वगैरे हे आपल्याला माहीत आहे. जिथं नळ असेल तर नळचा असा करतो. आणि ज्या ठिकाणी हातपंप असेल, बघा माझ्या या नकाशामध्ये 2 हातपंप दाखवलेले मी. हा या ठिकाणी हातपंप दाखवलेला आहे आणि इथे आहे. प्रत्यक्ष फील्डवर गेलं त्यानंतर प्रत्यक्ष फील्डवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समजून येतं. म्हणजे आपण कच्चा नकाशा काढून एक वेळेस कच्चा नकाशा हे सर्व पेन्सिलनंच काढा. सध्या मी हे पेन्सिलनंच काढलेले आहेत. मात्र हे काढत असताना याची आरंभबिंदू अगोदर घ्या, आणि हे सर्व अगोदर बघा मी तुम्हाला एक फॉर्मॅट दाखवलेलं आहे की त्यामध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव, इमारत क्रमांक, गणनगर क्रमांक हे सर्व आपल्या हाती आपल्याकडे ठेवा. म्हणजे जेणेकरून ते आपल्याला माहिती भरत असताना किंवा एखादं घर सुटलं तरी ते ऑनलाईन मोबाईलमध्ये भरत असताना त्या यादीमधून आपल्याला ते पाहता येतं कोणतं घर राहिलं, काय राहिलं. ते ऑफलाईन पद्धतीचे ते रेकॉर्ड आपल्याकडे ठेवा, जेणेकरून नकाशा बनवत असताना त्याचा खूप मदत होते. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नकाशा बनवा आणि आपल्या पर्यवेक्षकांना दाखवा. मी या ठिकाणी फेअर बनवलेले आहेत, अशा पद्धतीने मी काढलेलं आहेत. याचा आरंभबिंदू घेतलेला आहे इथून. हे जो बाण दर्शवते, नंतर या ठिकाणी बघा मी हे 7पर्यंत काढले, नंतर इकडं आलो मी 8, 9, 10, 11, 12, 13, नंतर या ठिकाणी 14, 15, 16, 17. आता बघा 17 आणि त्यात 3 गणना घर आहेत म्हणून कंसात 3 लिहिलेले आहेत. नंतर 18, 19. आता बघा हा त्रिकोण आपल्याला माहिती आहे. त्रिकोण केव्हा काढायचे आहेत तर कच्चं घर असेल तर त्रिकोण काढायचे आहेत, आणि त्यामध्ये राहत नसेल कोणी तर त्यात तिरप्या रेषा मारायच्या आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी मी नकाशा दाखवलेला आहे. नंतर 20, 21, 22, 23, 24, 25, नंतर असे 26, 27, 28 असे नागमोळी वळणानं या ठिकाणी मी आलेले आहेत. 29, नंतर इकडे 30, 31, 32. आता इथे 32 आणि कंसात 2 आहे. याचा अर्थ 2 गणना घर असल्यामुळे या ठिकाणी कंसात 2 केलेले आहेत. हे सर्व या ठिकाणी काढल्यानंतर बघा, नंतर बघा 33, नंतर इकडं 35, नंतर इकडं 36, 37 असं या ठिकाणी असं क्रमाने येतो. शेवटी हा 47 हा मी शेवटचा घेतलेला आहे, तो अंतिम बिंदू आहे. हे सर्व या ठिकाणी आपण जी कुटुंबाची माहिती भरली आहे त्या फॉर्ममध्ये त्याच्यावरून आपल्याला हे व्यवस्थित संकलित करता येते. हे अगोदर हे नकाशा काढून घ्या आणि आपल्या पर्यवेक्षकांना दाखवा. त्याच्यानंतरच आपल्याला त्या मार्करच्या सहाय्यानं आता बघा हे मी काम हे सर्व केलेलं आहे. आता फक्त मला प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्या गावात जाऊन त्या ठिकाणी ते मार्काच्या सहाय्यानं मला फक्त आता क्रमांक देणं आहेत. माझ्याकडे ती लिस्ट पण आहेत, ऑफलाईन पद्धतीची लिस्ट पण आहेत. कुटुंब प्रमुखाची, गणना क्रमांकाची आणि इमारत क्रमांकाची त्या ठिकाणी माझ्या ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी माझ्याकडं ती माहिती पण आहेत आणि हा नकाशा पण आहेत. या पद्धतीने मी आता प्रत्यक्ष फील्डवर गेल्यानंतर त्या ठिकाणी मी फक्त आता मार्काच्या सहाय्यानं त्या ठिकाणी क्रमांक टाकणार आहेत. एकदा मार्काच्या सहाय्याने क्रमांक टाकले त्या ठिकाणी CN1, CN2 असं हे टाकलं इथपर्यंत CN 47पर्यंत. हे सर्व टाकल्यानंतरच मला त्या प्रत्यक्ष फील्डवर मोबाईलच्या सहाय्याने मोबाईलच्या वर त्या ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी मला नोंदणी करता येणार आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी नकाशा बनवा. तुम्हाला काही अडचण असल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. अशा पद्धतीने या ठिकाणी मी नकाशा मांडणीदर्शक नकाशा बनवलेला आहे. असं तुम्ही हे सर्व हातानेच करा आणि पेन्सिलनं बनवा. पेन्सिलनं बनवल्यानंतर त्यांना दाखवल्यानंतर आपण प्रत्यक्ष काळ्या पेनचा देखील या ठिकाणी वापर करू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी मांडणीदर्शक नकाशा मी काढलेला आहे. मला 2 गाव मिळालेले आहेत. हे पहिल्या गावाचं आहे आणि नंतर मला हे दुसऱ्या गावाचं आहे, ते देखील बनवणं आहेच. अशा पद्धतीनं मांडणीदर्शक नकाशा बनवा. काही अडचण असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा.
अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.